हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी नवीन वॅकन्सी नोटिफिकेशन आलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सी येत असतात त्याच्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते। मित्रांनो, त्याचबरोबर आता जे स्टुडंट फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब सर्च करत आहेत किंवा ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब पाहिजे, तर अशा सर्व स्टुडंटसाठी मित्रांनो आपण जॉब गाइडन्स पण प्रोव्हाइड करत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला जर फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब पाहिजे असेल, त्याचे जॉब गाइडन्स पाहिजे असेल, तर माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करून इन्क्वायरी करू शकता। तर मित्रांनो, हे जे नोटिफिकेशन आलेले आहे ते कुठून आलेले? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर। तर मित्रांनो, ह्या ज्या वॅकन्सी असणार आहेत ह्या सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी असणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की RRB च्या ऑलरेडी ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेले आहेत आणि RRB चे जे लास्ट डेट आहे ती 16 सप्टेंबर लास्ट डेट असणार आहे। तर त्याच्या रिलेटेड तुम्ही फॉर्म भरून टाका। तर ही सेंट्रल गव्हर्नमेंटची RRB ची चांगली वॅकन्सी होती। त्याच्यानंतर आता मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ हेल्थ स्कीम डिव्हिजनच्या अंडर ज्या वॅकन्सी येणार आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे। तर मित्रांनो, ह्या खूप साऱ्या वॅकन्सीज असणार आहेत। याच्यामध्ये जर आपण टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या वॅकन्सी बघितल्या, नंबर ऑफ पोस्ट बघितलं, तर इथे बघू शकता तुम्ही एक नंबर मला फार्मासिस्ट ॲलोपॅथिक म्हणजे आपलं फार्मासिस्ट। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये जर आपण नंबर ऑफ पोस्ट जर बघितल्या टोटल, तर इथे तुम्ही बघू शकता 722 टोटल पोस्ट आहेत, राईट। आणि मित्रांनो, इथे क्लासिफिकेशन मध्ये जर बघितलं, जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी, नॉन गॅजेट, नॉन मिनिस्टेरियल। तर मित्रांनो, इथे पे लेवल जर आपण चेक केलं तर तुम्ही जे फार्मसीची पे केलं असते 29,200 ते 92,300 असणार आहे। इथे जे अलाउन्स वगैरे भेटणार आहेत मित्रांनो, ते सगळे सेंट्रल लेवलचे अलाउन्स इथे इन्क्लूड होतात। म्हणजे रेल्वे फार्मसिस्टला जे भेटतात त्याच्यासारखेच इथे अलाउन्स तुम्हाला ऍप्लिकेबल असणार आहेत। इथे मित्रांनो, सर्वात महत्त्वाची जर गोष्ट तुम्ही बघितली तर एज क्रायटेरिया किंवा एज लिमिट। तर रेल्वेमध्ये खूप जास्त इथे जे एज लिमिट आहे तर ती काय असणार आहे? 18 मिनिमम असणार आहे, मॅक्झिमम 27 जनरल साठी असणार आहे। आणि त्याच्या रिलेटेड जर मित्रांनो रिलॅक्सेशन कोणत्या स्टुडंटला भेटणार, इन केस इथे मेन्शन केलेले आहे, तुम्ही इथे रीड करू शकता। म्हणजे ज्या स्टुडंट कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्या स्टुडंटला एज रिलॅक्सेशन इथे भेटणार आहे। तर मित्रांनो, हे खूप जास्त वॅकन्सीज आहेत। आता ह्या वॅकन्सी जे आहेत मित्रांनो, जे सेंट्रलचे हेल्थ स्कीमचे सेंटर असतात हे वेगवेगळ्या लोकेशनवर असतात, वेगवेगळ्या स्टेटमध्ये असतात। तर कोणत्या सेंटरला किती वॅकन्सीज आहेत तर ते पण दिलेलं आहे इथे। जसं बघू शकता, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम अहमदाबाद, इथे 22 वॅकन्सी आहेत, बेंगलोरमध्ये 24 आहेत। तर मित्रांनो, आपल्याला आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्याच्या किती वॅकन्सी आहेत ते बघणं खूप महत्वाचं आहे। तुम्ही अदर ह्याच्यामध्ये पण फॉर्म भरू शकता। तर महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर आणि मुंबई इन्क्लूड होईल। तर मित्रांनो, इथे जर बघितलं सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम मुंबई, इथे टोटल फार्मसिस्टच्या वॅकन्सी 62 असणार आहेत। तसंच मित्रांनो, आपण आपल्या पुणेमध्ये बघितलं तर 20 असणार आहेत पुणेमध्ये। त्याच्यानंतर मित्रांनो, नागपूरमध्ये 32 वॅकन्सी असणार आहेत। म्हणजे मित्रांनो, आपण टोटल महाराष्ट्राच्या जर वॅकन्सी इथे कॅल्क्युलेट केल्या तर 60 आणि 30 किती झाले? हे 90, 94, 94 प्लस 20 म्हणजे 112 वॅकन्सी टोटल फार्मसीच्या महाराष्ट्रामध्ये असणार आहेत। इथे खाली दुसऱ्या स्टेटमध्ये ज्या वॅकन्सीज आहेत ते पण दिलेले आहेत, तिथं पण तुम्ही फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, ह्याच्यानंतर आपण ह्याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघणार आहेत की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे। तर मित्रांनो, इथे बघू शकता इलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये बॅचलर डिग्री इन फार्मसी ॲलोपॅथिक फ्रॉम ए सेंट्रल गव्हर्नमेंट और द स्टेट गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट। तर मित्रांनो, तुमचं बी फार्म इथे कंप्लीट असलं पाहिजे म्हणजे तुम्ही इलिजिबल असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्या बी फार्म बरोबरच तुम्हाला काय लागणार आहे? इथं रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे। म्हणजे तुमचं बी फार्म कंप्लीट असेल आणि तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असाल तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी तुम्ही काय असणार आहेत? इलिजिबल असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे अदर गोष्टी पण खूप साऱ्या मेन्शन केलेल्या आहेत। याच्या रिलेटेड मी तुम्हाला नोटिफिकेशन देईल आणि तुम्ही ते रीड करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटचं फार्म डी झालेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे फार्म डी हा आलेला नवीन कोर्स आहे। तर डॉक्टर ऑफ फार्मसी फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट असेल तर त्यांना पण मित्रांनो काय होणार आहे? हे फॉर्म भरता
येणार आहे. म्हणजे मित्रांनो या वॅकन्सीच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये कुठेही डी फार्म मेन्शन केलेलं नाहीये. तर मित्रांनो या ज्या वॅकन्सी आहेत त्या डी फार्म साठी अप्लिकेबल नसणार आहेत. मला तर वाटतं डी फार्म साठी एक स्पेशल नोटिफिकेशन पण येऊ शकतं या वॅकन्सी रिलेटेड, आणि त्याच्यामध्ये मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटसाठी एक्सपिरियन्स पण रिक्वायर्ड असणार आहेत. तर मित्रांनो तुम्ही सेंट्रलची जर तयारी करत असाल जसं की रेल्वेची, तर मित्रांनो सेंट्रलचा सिलेबस हा खूप सारा दिलेला असतो. जे स्टुडंट रेल्वेचा अभ्यास करत आहेत तर ह्या सर्व स्टुडंटला या वॅकन्सीचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो आता काही स्टुडंटला असा क्वेश्चन असेल की सर ह्याचा ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट कधी होणार आहेत, कधी ऍप्लिकेशन करू शकता. तर मित्रांनो ह्या वॅकन्सी येऊ शकतात असं नोटिफिकेशन आहे. तर ह्याचं कन्फर्म नोटिफिकेशन आणखीन आलेलं नाहीये. म्हणजे ह्या वॅकन्सी अप्रूव्ह झाल्या तर मित्रांनो ह्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी मध्ये पण काही चेंज होऊ शकतो, पण 722 वॅकन्सी तर येतील. आणि ह्याचं लवकरच मित्रांनो नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. म्हणजे एक चांगली अपॉर्च्युनिटी येणार आहे. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही चांगलं प्रिपरेशन चालू ठेवा. मित्रांनो तुम्हाला ही इन्फॉर्मेशन जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. आणि ज्या स्टुडंटला फार्माकोविजिलन्स मध्ये जॉब पाहिजे तर अशा सर्व स्टुडंटने जो डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्सअप करून इन्क्वायरी करायचे. थँक्यू.